जायचं? तुम्हाला म्हणले होते ना मी कसं बघत पिल्लू माऊ उगर उगर तर गाईज आम्ही आता चाललोय रिक्षात बसून गोलाईमध्ये आणि परी बघा इकडं हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी प्रेका सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज मी सध्या आहे लातूरमध्ये आणि लातूरच्या आम्ही ट्युशन एरियामध्ये आहे आणि सगळ्यात फेमस आहे लातूरचा ट्युशन एरिया. खूप मोठे मोठे क्लासेस आहेत आणि खूप लांबून लांबून मुलं इथं शिकायला आहेत. हॉस्टेल आहेत आणि क्लासेस पण आहेत खूप सारे. ते दाखवते तुम्हाला. म्हणलं आले होते इकडं मी, चाललंय माझं यशचं इकडंच टाकायचं लातूरमध्ये. मग आम्ही बघायला आलो आहे. तर म्हणलं चला ब्लॉग पण घेऊया, तुम्हाला पण माहिती पडेल जरा आणि माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटेल तुम्हाला की किती मोठा असा ट्युशन एरिया आहे, ते किती क्लासेस आहेत ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटणार आहेत. तर माझा ब्लॉग हा नक्की कंटिन्यू करा गाईज. आणि चला इकडे बघा यश आहे, परी दाखव, परी पण आहे सोबत आमच्या. लय परेशान करते परी, घेऊन पार हात अवघडलाय परीला घेऊन. तर चला मी दाखवते गाईज तुम्हाला, ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर गाईज इकडे बघा हॉस्टेल पण खूप सारे आहेत. हे सगळे हॉस्टेल गर्ल्स बॉईज सगळे हॉस्टेलच आहेत. जिथे लातूरचे क्लासेस आहेत तिथेच केवढे मोठे मोठे क्लासेस बघा. तर गाईज मी दाखवते तुम्हाला ट्युशन एरियामध्ये गणपतीचं मंदिर आहे ते दाखवते तुम्हाला. इथलं बघा कसं ते. तर गाईज हे मंदिर आहे. आता आम्ही जाणार नाही आतमध्ये कारण की आम्हाला तर सरळ जायचं. इकडे बघा मुलं सगळ्या ट्युशनचे मुलं आहेत तिकडे आणि गर्दी खूप असते. कंटिन्यू खूप गर्दी असते ह्या एरियामध्ये. तर गाईज तुम्ही बघू शकता हे लातूरचे फेमस आहेत मोठे गावकर आणि ह्यांचे क्लासेस ते RCC आहे आणि खूप फेमस आहे. मोठे गावकर इथले क्लास वगैरे घेतात. ते तुम्ही बघितलंच असेल न्यूजमध्ये वगैरे कुठं पण ऐकलं असेल मोठे गावकरांच्या बद्दल. जरा परी कशी बसली आहे इकडे बघा क्लासेस. एवढे मोठे क्लास पुण्यामध्ये पण नाही, तेवढे लातूरमध्ये आहेत गाईस. चला पुढे जायचं आतमध्ये. आता आम्ही इन्क्वायरीच करायला चाललोय RCC मध्ये. तर गाईच आम्ही आता चाललोय गोलाईमध्ये. इकडे बघू शकताय आम्ही आता सध्या आहोत लातूरच्या गांधी चौकामध्ये. बस स्टँड येऊन आता तर गाईज इकडे लातूरचं बस स्टँड. तर गाईज आम्ही आता सध्या आलोत गोलाईमध्ये. हे गोलाईचं मंदिर देवीचं.
ही गोलाई लातूरची बघा. काय घ्यायचंय तुला? काय घ्यायचंय मम्मा? आय परी परी. तर गाईच आम्ही आता आलोय ज्वेलर्स शॉपमध्ये आणि मी काहीतरी बनवलेलं आहे ते दाखवते. काय बनवले ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळामध्ये माझ्या ब्लॉगमधून. परी 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 नाही दाखवत तुला. तर गाईज तुम्ही इकडे बघू शकताय मी काय बनवलं आहे. तर मी हे गोल्डमध्ये बुगडी बनवली आहे, म्हणजे बनवून घेतली लातूरमध्ये. हे बघा असे डिझाईन आहे. आता टोचून घ्यायचंय. मला दाखवते टोचून झाल्यानंतर कसं दिसन ते कानात घातल्यानंतर. तर गाईज माझं घेता घेता परीला पण चेन बघतोय आम्ही. माऊ परी सुंदर दिसायला लागले. हे परी इकडं बघा, इकडं बघा. कशाला पण बघत बसतोय. नेल पेंट चांदीची चेन पण बघतोय परीसाठी. ऐ मावडा. तर गाईज ह्या परीसाठी चेन बघतोय. मोठे माणसं चेन घेतात. मोठे चेन घे. नाही छोटे. परी अय काय काय रडायला येते जास्त नखरे. थोडस जवळ म्हणजे नाही असं दिसलं पाहिजे थोडस. पण दुसऱ्या साईडला टोचलं ना तुम्ही तर एवढा त्रास नाही झाला. लय टेन्शन येत होतं. मला वाटलं काय करणार. एकदम व्यवस्थित झाला. बघ कसं वाटते. हां दिसते नाही. तर गाईस फायनली बुगडी घातलेली आहे कानात. खूप टेन्शन आलं होतं मला. पण जास्त त्रास होईल. पण त्या भैयाने एकदम व्यवस्थित टोचून दिली. जास्त त्रास वगैरे काही नाही झाला. म्हणजे पहिलं ऑलरेडी माझे कान टोचलेले होते म्हणजे बुगड्या वगैरे. पण एक व्यवस्थित राहिलं आणि एक खोल जे आहे ते खूपच मोठं झालं. त्यामुळे डबल टोचली थोडी मी. तर कशी वाटते डिझाईन वगैरे मला सांगा. ही मी लातूरमध्ये बनवून घेतलं. ऑर्डर दिली होती आणि बनवून घेतलं आम्ही. काय पेढा पेढा. तर गाईज बघ कशी आहे डिझाईन ते. परीला माझ्याबरोबर चेन बघणं चाललंय चांदीची. परीने लय परेशान केले है ना. परीने लय परेशान केले आज आम्हाला. 1100 रुपयाची चेन. पण साईज केवढी आहे बस ती. परीला ही बघा चेन चांदीची चेन बघतोय आम्ही. हे माऊ लय परेशान करून सोडले आम्हाला परीनं. नंतर बघू.
तुझं पण कानातलं आहे. ताईने पण सेम बुगडे बनवले. तिची भेटन 2-3 दिवसांनी, कारण की मला पुण्याला जायचंय म्हणून मी पटकन बनवून घेतलेले आहे गाईज. चला आता आम्ही घरी जातो, कारण की दुपारपासून बाहेर आहे. 8-8:30 वाजले तरी पण आम्ही बाहेरच आहे आलो. चला माऊ माऊ हू करा. हू करून दाखव. हू कसं करायचं मामा? हू. तर काय, चला आम्ही आता